हॅलो स्टुडंट, आपण बघतोय चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण पॉईंट बघणार प्रिसिजन अँड ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट. स्पष्टता आणि अचूकता. ज्यावेळेस आपण काही मेजरमेंट घेतो, आता कालचं आपल्या जे लेक्चर झालं त्यामध्ये आपण सांगितलं क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करत असताना तर त्यामध्ये असणारे कंपोजिशन कुठले कुठले हे आपण डिटेक्ट करत असतो आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या टेस्ट घेत असतो. जर इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्यासाठी ॲसिडिक आणि बेसिक रॅडिकलचं डिटेक्शन केलं जातं. आणि जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्यामध्ये इलेमेंट डिटेक्शन केलं जातं आणि फंक्शनल ग्रुपचं डिटेक्शन केलं जातं. त्यासाठी आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्ट ट्यूबच्या साहाय्यानं वेगवेगळ्या टेस्ट घेतो केमिकल्स वापरून. आणि जर ते क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस असेल तर ती क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला काही ॲनालायसिस ह्या वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं. त्याला व्हॉल्यूमेट्रिक ॲनालायसिस किंवा ग्रॅव्हिटीमेट्रिक ॲनालिसिस असं म्हटलं जातं. तर ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये एखादा कंपाऊंड दिलेला असेल आणि त्या कंपाऊंडमध्ये एखाद्या ठराविक एलिमेंटचं किती वजन आहे, त्याचं पर्सेंटेज वेट किती आहे, ग्रॅव्हिमेट्रीच्या साहाय्यानं आपल्याला मेजर केलं जातं. मग त्यामध्ये वेगवेगळे त्याचे ऑक्सिडेशन घडवून आणलं जातं किंवा वेगळी त्याची रिॲक्शन घडवून आणली जाते. त्याचं रूपांतर फॉर एक्झाम्पल जर एखादा कंपाऊंड दिलेलं आहे आपल्याला आणि त्यामध्ये असणारं नायट्रोजनचं प्रमाण किती हे आपल्याला मेजर करायचं असेल तर ते जे कंपाऊंड आहे तर ते बर्न केलं जातं. ते बर्न केल्यानंतर त्याचं ऑक्साईड मिळतं. मग ते ऑक्साईडचं वजन किती आहे आणि स्टँडर्ड व्हॅल्यू मेजर केली जाते की इतक्या वजनामध्ये इतकं नायट्रोजन असेल तर दिलेल्या वजनामध्ये किती नायट्रोजन असेल. अशा प्रकारे त्याचं मेजरमेंट केलं जातं. तसंच व्हॉल्यूमेट्रिक ॲनालायसिस. आता 10th सुद्धा तुम्हाला व्हॉल्यूमेट्रिक ॲनालायसिस झालेलं आहे. त्यामध्ये आपण काय करतो, ॲसिड बेस टायट्रेशन, हो की नाही. HCl ॲसिड असेल आणि NaOH हे बेस असेल तर टायट्रेशन करत असताना एखादा इंडिकेटर वापरला जातो. ॲसिड प्लस बेस गिव्ज सॉल्ट प्लस वॉटर H2O. तर यासाठी तुम्हाला आठवत असेल आपण ठराविक नॉर्मॅलिटीचं HCl सोल्युशन बनवलेलं आहे आणि NaOH सोल्युशन बनवलेलं असतं. तर एक सोल्युशन आपण पिपेट आउट करतो आणि दुसरं सोल्युशन आपण ब्युरेटमध्ये घेतो. अशी क्लिप इथं लावलेली असते. हे ब्युरेट, इथं मार्किंग असते व्हॉल्यूमची. आणि ही ब्युरेट स्टँडला ही ब्युरेट क्लॅम्पच्या साहाय्यानं अडकवलेली असते. त्यानंतर पिपेटच्या साहाय्यानं आपण दुसरं सोल्युशन आपण सक करून घेतो. ज्यावेळेस प्रॅक्टिकल होईल त्यावेळेस आपल्याला पूर्ण प्रोसिजर आपल्याला करायला मिळेल. आणि जे पिपेट आउट केलेलं असतं, फॉर एक्झाम्पल ही 10 ml पिपेट आहे, तर पिपेट आउट केलेलं सोल्युशन आपण ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो. त्यानंतर त्यामध्ये इंडिकेटर टाकतो. फॉर एक्झाम्पल जर HCl पिपेट आउट केलं, यामध्ये आपण NaOH भरलं, पिपेट आउट आपण HCl घेतलं, तर अशा वेळेस फिनॉलऑफ्थॅलीन इंडिकेटर वापरलं जातं. फिनॉलऑफ्थॅलीन इंडिकेटरचे 2 ड्रॉप्स यामध्ये ॲड केले जातात. तर फिनॉलऑफ्थॅलीन का वापरायचं, तर ॲसिड जर घेतलं तर फिनॉलऑफ्थॅलीन हे कलरलेस असतं, कलरलेस. परंतु ज्यावेळेस आपण NaOH ड्रॉप बाय ड्रॉप एक एक थेंब जर आपण ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करत गेलो
तर काय होणार, यामध्ये HCl आहे, यामध्ये आपण NaOH टाकतोय, दोन्हीची रिॲक्शन होईल, NaCl सॉल्ट तयार होईल, H2O तयार. ज्यावेळेस न्यूट्रलायझेशन कंप्लीट होईल, म्हणजे पूर्णतः हा HCl आपण NaOH टाकत गेल्यामुळं त्याचं जर न्यूट्रलायझेशन झालं तर पूर्ण HClचं रूपांतर NaCl मध्ये होणार आहे. तर NaCl तयार झाल्यानंतरही ते कलरलेसच सोल्युशन राहणार आहे, कारण सॉल्टमध्ये सुद्धा ते कलरलेस राहणार आहे. परंतु पूर्ण टायट्रेशन पूर्ण झालं हे आपल्याला कसं कळणार, तर त्यासाठी आपण हा इंडिकेटर वापरलेला आहे. म्हणजे त्याचं पूर्ण सॉल्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर एक जरी एक्स्ट्रा इथं ड्रॉप NaOHचा पडला, ह्या HCl सोल्युशनचं रूपांतर आता कशात झालं आहे, तर NaCl आणि H2O मध्ये झालेलं आहे, आणि तरी आपण NaOH ॲड करतोय. मग एक एक्स्ट्रा जरी ड्रॉप इथं NaOHचा पडला तर NaOHचा असं कॅरेक्टरिस्टिक आहे की फिनॉल ऑफ थॅलिनला तो पिंक कलर देतो. फेंट सुरुवातीला कसा देणार, फेंट पिंक कलर. असा फेंट पिंक कलर आला तर आपलं टायट्रेशन कंप्लीट झालं आहे आणि त्यामध्ये एक्सेस NaOHचा ड्रॉप पडला आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. जर कलर आपण फिनॉल ऑफ थॅलिनच टाकलं नाही तर काय होणार, HCl सुद्धा कलरलेस असणार, NaOHही कलरलेस असणार, आणि तयार होणारं NaCl आणि H2O सुद्धा कसं असणार, कलरलेस. मग टायट्रेशन केव्हा कंप्लीट झालं हे इंडिकेट करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी आपण ते फिनॉल ऑफ थॅलिन वापरले, त्या म्हणूनच त्याला इंडिकेटर असं म्हटलं जातं. मग ते इंडिकेटर ज्यावेळेस वापरतो आपण त्यावेळेस आपल्याला टायट्रेशन कंप्लीट झालं हे कळतं. मग आपण किती ml NaOH लागलं हे आपण मेजर करतो. ही जी टायट्रेशनची जी इथं रिमार्क असतात ती इथपासून असतं, इथं 0 लेवल असते, हे 0, आणि मग 1 2 3 4 तर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला लागलं 4.3 ml इथं NaOH लागलं, जेवढं आपण HCl घेतलं त्याचं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी. आता HCl किती मोलारचं बनवलेलं आहे त्यानुसार NaOH किती लागणार, NaOHचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे त्यानुसार व्हॉल्यूम हे कमी जास्त होत असतं. फॉर एक्झाम्पल 4.3 ml इथं NaOH यूज झालं टायट्रेशनसाठी. आता हे बघत असताना एक जसं आता पॉईंटचं आपलं नाव आहे प्रिसिजन अँड ॲक्युरेसी इन मेजरमेंट. ज्यावेळेस आपण तो मेजर करत असतो तर ते आपल्याला योग्य डायरेक्शननं ती व्हॅल्यू आपल्याला बघायची असते. फॉर एक्झाम्पल इथं 4 आहे आणि हे 4.3 ml असं आपलं इथं रीडिंग येत आहे, हे आपलं ऑब्झर्व्ड रीडिंग आलं आहे. आता हे रीडिंग आपण जर डोळ्याच्या अगदी समोर बघितलं, आपल्याला असे कर्व दिसते हो की नाही, तर ही कर्व आपण अगदी डोळ्यासमोर पाहिली तर ती आपल्या समोर दिसते. आपण थोडीशी वरच्या बाजूनं बघितलं तर ती आपल्याला खाली असल्यासारखी वाटते, आणि आपण जर खालून असं रीडिंग बघितलं तर ती आपल्याला कर्व वरच्या बाजूला वाटते. म्हणून हे रीडिंग घेत असताना आपल्याला शिक्षक नेहमी सांगतात की ती जी कर्व आहे, ती जी लेव्हल आहे, ती लेव्हल आपल्या नजरेच्या समोर आली पाहिजे. मग रीडिंग जर आपलं स्टँड जर थोडंसं खाली अडकवलेलं असेल तर आपण थोडंसं खाली वाकून आणि समोरासमोर बघितलं पाहिजे. ती कर्व आणि आपले डोळे हे समोरासमोर असले पाहिजे, तरच आपल्याला ॲक्युरेसी मिळते. नाहीतर मग आपल्या रीडिंगमध्ये एरर राहतो. जितकी ॲक्युरेसी जास्त तितका एरर कमी, आणि जितकी ॲक्युरेसी कमी तितका एरर जास्त. म्हणून ही रीडिंग बघत असताना व्यवस्थित बघायचं असतं. तर असं कुठलंही रीडिंग घेत असताना तर त्यामध्ये काही प्रमाणात एरर असतोच. आता हा एरर कशामुळे येतो, तर कदाचित ॲपॅरेटस व्यवस्थित कॅलिब्रेटेड नसतात. ॲपॅरेटस बराच वेळा कॅलिब्रेटेड नसतात, आणि मॅन्युअल एरर म्हणजे बघणाराचा दोष असतो. तुम्हाला आत्ता सांगितलं, काही जण थोडं वरून बघतात, काही जण थोडं खालून बघतात. मग काय होतं, आपल्या डोळ्याच्या लेव्हलमध्ये बघितलं तरच आपल्याला करेक्ट रीडिंग येतं. जर वर खाली आपली लेव्हल झाली तर काय होतं, रीडिंग
काही प्रमाणात चुकतं. मग आता किती एरर आहे तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तर रीडिंग आपल्याला एकच रीडिंग न घेता आपल्याला पुन्हा ती रीडिंग आपण घेऊन त्याचा मीन काढला जातो. म्हणजे त्याचा जो एरर आहे तो मिनिमाइज केला जातो. तर आता एखादं रीडिंग 10.2 असेल तर इथं काय लिहिलं जातं ±-0.1. कारण हे जे रीडिंग आहे हे पॉईंटमध्ये मेजर केलेलं आहे. 0.1, 0.2, 0.3 असं करून 1, त्यानंतर 1.1, 1.2. तर इथं हे जे रीडिंग आहे हे 10.3 येऊ शकतं किंवा 10.1 येऊ शकतं. म्हणून इथं काय म्हटलं आहे 10.2 ml ±0.1. म्हणजे इथं काहींचं 10.3 येऊ शकतं, काहींचं 10.1 सुद्धा येऊ शकतं, काही विद्यार्थ्यांचं 10.2 सुद्धा असू शकतं. यापेक्षा वेगळा असेल तर मग तो एरर जास्त प्रमाणात असेल. आता ज्या व्हॅल्यू आहे ते दोन प्रकारच्या व्हॅल्यू आहे. एक ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, म्हणजे हे जे रीडिंग आपण घेतो मॅन्युअली जे घेतो त्याला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, आपण स्वतः ऑब्झर्व करून घेतलेलं म्हणून ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आणि दुसरी व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू. आता ही ट्रू व्हॅल्यू कशी असते तर थेरॉटिकल व्हॅल्यू असते. थेरॉटिकली काढलेली जी व्हॅल्यू असते तिला ट्रू व्हॅल्यू असं म्हटलं जातं. मग एरर म्हणजे काय? एरर, ॲब्सोल्यूट एरर, त्याला काय म्हटलं जातं ॲब्सोल्यूट एरर. तर ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यातील फरक, आपण घेतलेलं रीडिंग आणि थेरॉटिकल जे रीडिंग आहे ह्यामधील जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय तर ऑब्झर्व्ड एरर. आता ऑब्झर्व्ड एररपेक्षा ॲब्सोल्यूट एररपेक्षा रिलेटिव्ह एरर हा कॅल्क्युलेट केला जातो. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय आउट ऑफ 100. आता जेवढं आपलं रीडिंग आलं ट्रू व्हॅल्यूपैकी इतका एरर असेल, ह्या ट्रू व्हॅल्यूला इतका एरर असेल तर 100ला किती असं जे काढलं जातं, जसं पर्सेंटेज काढतो त्याला रिलेटिव्ह एरर असं म्हटलं जातं. रिलेटिव्ह एरर मग तो कसा काढणार? रिलेटिव्ह एरर इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर. आता हा ॲब्सोल्यूट एरर कितीला आला तर ह्या ट्रू व्हॅल्यूला आला इंटू 100. म्हणजे 100ला किती म्हणून तो पर्सेंटेजमध्ये काढला जातो, त्याला ॲब्सोल्यूट एरर असं म्हटलं जातं. आता अनेक वेळा बरेच रिपीटिंग रीडिंग घेतले जातात. म्हणजे त्याच ॲपरेटसच्या साहाय्यानं अनेक रीडिंग घेतले जातात, वेगवेगळे मेजरमेंट घेतले जातात. मग त्या मेजरमेंटचा एक मीन काढला जातो. फॉर एक्झाम्पल आपली एक व्हॅल्यू आली 3.87, दुसरी आली 3.92, तिसरी आली 3.60 वगैरे काय असेल, ह्या तीनची बेरीज करून याला 3नं जर डिव्हाइड केलं तर हा काय आला मीन आला. मीन हे सगळं काय आहे तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. परंतु हे रिपीट एक्सपेरिमेंट करून आपण पुन्हा रीडिंग घेतल्या, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू काढला, त्याचा मीन काढला. परंतु त्याची ट्रू व्हॅल्यू जी आहे ती एक वेगळीच असेल. ट्रू व्हॅल्यू काय असेल ती x असेल, म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू. आणि ह्या आपण हे 3 रीडिंग घेतले. इथं जसं आपण एकाच रीडिंगच्या बाबतीत लिहिलं ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय ॲब्सोल्यूट एरर. मग रिलेटिव्ह एरर म्हणजे काय तर ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. आता इथंच एकच रीडिंग न घेता आपण असे अनेक रीडिंग घेतलेले. मग याचा काय केलं आपण मीन काढला. 3 असेल 3ची बेरीज करून 3नं भागलं, 4 असेल तर 4 संख्येची बेरीज करून आपण 4नं भागलं, त्याला आपण ॲव्हरेज असं म्हणतो किंवा मीन असं म्हणतो. तर आता हा जो मीन आहे तो आपण घेतला आणि ही आपली झाली ट्रू व्हॅल्यू. आता ही जी ट्रू व्हॅल्यू आपली आली इथं, तर ह्या ट्रू व्हॅल्यूपेक्षा हा प्रत्येक मीन कितीचा डिफरन्स आहे. ट्रू व्हॅल्यू आणि हा जो आपला मीन आलेला आहे इथं,
हा जो मीन आलेला आहे हा मीन आणि ही प्रत्येक ऑब्झर्ड व्हॅल्यू यांचा डिफरन्स घेतला जातो. आता इथं जी एक्सची व्हॅल्यू आहे म्हणजे ही 3.87 मायनस एक्स, 3.92 मायनस एक्स, 3.60 मायनस एक्स. म्हणजे एक्सपेक्षा ह्या व्हॅल्यू कितीनं कमी आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं जातं. आपल्याला ज्या आपण ऑब्झर्ड व्हॅल्यूज ज्या घेतल्या ह्या ऑब्झर्ड व्हॅल्यूजचा आपण मीन काढला जातो. हा मीन आपला किती आला? एक्स आला. आता ह्या मीन एक्सपेक्षा ह्या व्हॅल्यूज त्यातून मायनस करून हे जे आपल्याला मिळतं त्याला काय म्हटलं जातं? तर ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. आणि पुन्हा ह्या डिव्हिएशनचा मीन घेतला जातो. फॉर एक्झाम्पल आता ही जी व्हॅल्यू आहे ही वाय, झेड आणि डब्ल्यू ह्या अशा 3 व्हॅल्यू जर आपल्याला येत असेल, यातून ह्या मीनमधून मायनस करून ह्या 3 व्हॅल्यूज येत असेल, ह्या 3ची पण आपण काय करणार? बेरीज करणार. त्याला काय म्हणणार आपण? मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. आधी काय घेतलं आपण? फक्त ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. ॲब्सोल्यूट डिव्हिएशन कसं काढलं? ह्या संख्येची बेरीज केली, त्या बेरीजपासून आपल्याला मीन मिळाला, त्या मीनमधून ह्या संख्येमधून हा मीन आपण मायनस केला आणि ज्या व्हॅल्यूज येतील त्या एक्स, वाय, झेड आपण इथं लिहिल्या हा मीन आणि त्याच्या आलेल्या व्हॅल्यूज त्याला म्हटलं ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. आणि ह्या ॲब्सोल्यूट डिव्हिएशनचा सुद्धा काय घेतला? मीन घेतला. म्हणजे त्यांची बेरीज करून जितक्या संख्या आहेत त्या संख्येची बेरीज करून तेवढ्या संख्येनं आपण त्याला डिव्हाइड केलं. म्हणजे ते झालं मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. आता आपल्याला काय काढायचं आहे? रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. आता रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट डिव्हिएशन म्हणजे काय? तर असाच फॉर्म्युला आपण काढणार. कसा? मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन डिवायडेड बाय मीन इंटू 100 हे पर्सेंटेजमध्ये. म्हणजे मीनमध्ये हा एवढा मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन असेल तर आउट ऑफ 100 किती, असं कॅल्क्युलेशन जे करतो आपण तो झाला रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. आता आपण यावर आधारित काही प्रॉब्लेम सॉल्व करू. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुमच्या लगेचच लक्षात येईल का आपण थिअरीमध्ये काय शिकलोय ते. बघा एक प्रॉब्लेम दिलाय पेज नंबर 15 वरती. हा प्रॉब्लेम आहे. In laboratory experiment, 10 gram of potassium chlorate sample on decomposition gives following data. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये एक एक्सपेरिमेंट केला आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं? पोटॅशियम क्लोरेट KClO3 याचं डिकम्पोजिशन केलं. आता याचं जर डिकम्पोजिशन केलं तर रिॲक्शन अशी असते, ट्वाईस ऑफ KCl प्लस थ्राईस ऑफ O2. काय मिळतं? तर ऑक्सिजन मिळतं. KCl पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मिळतं. तर ते ऑक्सिजन किती मिळालं पोटॅशियम क्लोरेट पासून? दी सॅम्पल कंटेन्स 3.8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन मिळाला तो ग्रॅममध्ये मेजर केला तो 3.8 ग्रॅम ऑक्सिजन. अँड दी ॲक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इन दी क्वांटिटी ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज 3.92. म्हणजे थेरॉटिकली तो किती मिळायला पाहिजे? आता हे x ग्रॅम KClO3 घेतलेलं आहे. आपल्याला किती घेतलं हे काही दिलेलं नाही त्यांनी, फक्त एक्सपेरिमेंटमधून ऑक्सिजन किती मिळाला याचे व्हॅल्यू दिलेले आहे आपल्याला. तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही जी आहे आपण एक्सपेरिमेंट केल्यानंतर ते मिळालं 3.8 ग्रॅम. आणि थेरॉटिकल किती यायला पाहिजे? तर 3.92 ग्रॅम इतकं यायला पाहिजे. ही काय झाली? ट्रू व्हॅल्यू झाली.
oxygen and the actual mass of oxygen in the quantity of potassium chlorate is 3.92 gram. Calculate absolute error and relative error. यावरून आपण absolute आणि relative error काढणार आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ही काय झाली आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि ही ट्रू व्हॅल्यू. आता ट्रू व्हॅल्यूलाच काय म्हटलं जातं तर थेरॉटिकल व्हॅल्यू असंही म्हटलं जातं. मग आपला ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला काय? ॲब्सोल्यूट एरर इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. इथं लहान आणि मोठी असा संबंध घ्यायचा नाही. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही कमी असू शकते किंवा ट्रू व्हॅल्यू कधी कधी कमी असू शकते. त्यामुळं आपला फॉर्म्युला एकच असणार तो ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. इथं 3.8 ग्रॅम मायनस 3.92 ग्रॅम. आता इथं मोठी संख्या निगेटिव्ह असल्यामुळे आपला आन्सर काय येणार हे 2 आणि हे 1 आणि 2 म्हणजे 0.12. 3.92 हे मायनस आहे आणि 3.8 हे प्लस आहे. 2 1 आणि 0 म्हणजे काय आलं 0.12 ग्रॅम इतकं आलं. आणि याला मायनस साईन येईल कारण मोठ्या संख्येला मायनस साईन आहे. मग याचा अर्थ काय झाला आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू छोटी आहे आणि ट्रू व्हॅल्यू मोठी आहे. आपल्याला काय काढायचं रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इक्वल टू काय घेतो आपण ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. म्हणजे ह्या ट्रू व्हॅल्यूला एवढा ॲब्सोल्यूट एरर असेल तर 100ला किती. ही जी ट्रू व्हॅल्यू आहे ही या ट्रू व्हॅल्यूला इतका ॲब्सोल्यूट एरर तर आउट ऑफ 100 किती. मग ते जर काढण्यासाठी आपण काय करतो फॉर्म्युला ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. आता आपला ॲब्सोल्यूट एरर किती आला मायनस 0.12 डिवायडेड बाय 3.92 इंटू काय 100. आता 0.12ला 100नं मल्टिप्लाय केलं 12ला 100नं मल्टिप्लाय केलं तर 1200 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट म्हणून काय येणार 12 येणार इक्वल टू मायनस 12 डिवायडेड बाय 3.92. आता हे आपल्याला डायरेक्ट आपल्याला करता येणार नाही हो की नाही 0.92 असल्यामुळे म्हणून आपण इथं लॉग अप्लाय करणार निगेटिव्ह साईन बाहेर घेणार लॉग ऑफ 12 मायनस लॉग ऑफ 3.92 मायनस आता हा लॉग काढून घेऊ 1.12चा 0मध्ये लॉग तुम्ही पुस्तकामध्ये बघा मी लॉगच्या साह्यानं सॉल्व केलेलं आहे 1.0792. हे थोडंसं आपण सरकून घेऊ इथं रिलेटिव्ह एरर मायनस 0.39चा 2मध्ये बघायचा तो येतो 5933 आणि याचं जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर ते येईल 0.4859 आणि याचा अँटीलॉग घ्यायचा म्हणजे 0.48चा 5 आणि 9मध्ये बघायचा तो येईल 3061 आणि यामध्ये 1 ॲड केला तर फर्स्ट डिजिट नंतर आपला पॉईंट येईल आणि हे निगेटिव्ह साईन. हे झालं आपला रिलेटिव्ह एरर. बघा आपल्याला व्हॅल्यू 2 दिलेले आहे एक ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दुसरी ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यूमधून ट्रू व्हॅल्यू मायनस केली आपली ही संख्या मोठी आहे ट्रू व्हॅल्यूची ऑब्झर्व्ड छोटी आहे म्हणून येणाऱ्या आन्सरला निगेटिव्ह साईन आलं. आणि पुढचा आपण फॉर्म्युला वापरला रिलेटिव्ह एरर इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100 म्हणजे आउट ऑफ 100 आपल्याला काढायचं आहे. आणि इथं आपण व्हॅल्यू टाकल्या 0.12 ही ऑब्झर्वची आपण ॲब्सोल्यूट एरर टाकला ही ट्रू व्हॅल्यू टाकली आणि दोन्हीचा भागाकार लॉगच्या साहाय्याने केला आपल्याला रिलेटिव्ह एरर मिळाला. आता आपण
आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व करणार. बघा आपला पुढे प्रॉब्लेम आहे पेज नंबर 16 वरचा. द 3 आयडेंटिकल सॅम्पल्स ऑफ पोटॅशियम क्लोरेट आर डिकम्पोज. The mass of oxygen is determined to be 3.87 gram, 3.95 gram, 3.89 gram. For the set, calculate absolute deviation and relative deviation. आता मगाशी जो प्रॉब्लेम आपण बघितला त्यामध्ये आपण एकच सॅम्पल घेतला होता आणि त्या सॅम्पलमधून किती ऑक्सिजन मिळाला आणि त्या ऑक्सिजनमध्ये एरर किती हे आपण बघितलं होतं आणि त्यावरून आपण रिलेटिव्ह एरर, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला काय काढायचं आहे तर ॲब्सोल्यूट डिव्हिएशन आणि रिलेटिव्ह डिव्हिएशन. इथं आपल्याला 3 वेगवेगळे सॅम्पल दिलेले आणि 3 वेगवेगळ्या सॅम्पलचा हा आपल्याला डाटा आलेला आहे, आपल्या ऑब्झर्व व्हॅल्यू आलेलं आहे. इथं आपल्याला डाटा दिलेला आहे, आपल्याला त्याची ट्रू व्हॅल्यू माहीत नाही आहे आणि त्यावरून आपल्याला डिव्हिएशन म्हणजे कितीचा फरक आहे त्यामध्ये, मग आउट ऑफ 100 कितीचा फरक असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्याचा आधी मीन काढावं लागेल. 3.87 प्लस 3.95 प्लस 3.89. आता हे किती येतील, हे 7 आणि 5 12, 12 आणि 8 20 आणि 1 21. आणि हे किती 8, 8 2 16, 8 1 24, 25 26 27 आणि हे 2 हा पॉईंट 5 5 आणि 3 8 9 10 11 आणि हे 2 नंतर डिजिट डिवायडेड बाय काय 3. हे 3 त्रिक 9, 3 9 27 आणि हा 0 3.90 ग्रॅम. आता आपल्याला काय काढायचं आहे तर रिलेटिव्ह डिव्हिएशन आणि ॲब्सोल्यूट डिव्हिएशन काढायचं आहे. तर आपण हे आपल्याला सॅम्पल आहे 1 2 3 आणि हे काय आहे तर वेट ऑफ ऑक्सिजन आहे 3.87 3.95 आणि 3.89. तर आपण काय काढणार तर ॲव्हरेज डिव्हिएशन फॉर दी सेट ऑफ मेजरमेंट. ॲव्हरेज डिव्हिएशन फॉर दी सेट ऑफ मेजरमेंट. आणि हे डिव्हिएशन. आता हा जो मीन आला तो किती आला 3.90 आला. आता ह्या 3.90 आणि 3.87 मध्ये कितीचा फरक आहे तर 0.03चा फरक आहे. पुन्हा 3.90 आणि 3.95 मध्ये कितीचा फरक आहे तर 0.05चा फरक आहे आणि 3.90 3.89 0.01चा फरक आहे. आता ह्याची काय काढणार आपण ॲडिशन करणार म्हणजे ते काय येणार आपल्याला मीन डिव्हिएशन येणार. मीन डिव्हिएशन 8 आणि 1 9 0.09 डिवायडेड बाय काय 3 इक्वल टू 0.03. हे काय आलं आपलं मीन डिव्हिएशन आलं. आपल्याला ॲब्सोल्यूट डिव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण प्रॉब्लेम पुसून टाकू. पेज नंबर 16 वर बघा तुम्ही. ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. तर हे मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन झालं आपलं. मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन इक्वल टू 0.03. म्हणजे हे जे ॲब्सोल्यूट डिव्हिएशन आलं त्याचा आपण मीन काढला तो झाला मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. त्यानंतर रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट डिव्हिएशन
इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवायडेड बाय मीन इंटू 100. हा आपला मीन आहे. मीन ॲब्सोल्यूट डेविएशन किती आहे 0.03 आणि मीन किती आहे 3.90 इंटू काय 100. बघा आपण काय केलं आधी याचा मीन काढून घेतला. ह्या 3 व्हॅल्यूज आपण ॲड केल्या, 3ची बेरीज केली, 3 भागलं, तो काय आला आपला मीन आला. तर ह्या मीन पासून ह्या प्रत्येक रिडिंगचा कितीचा फरक आहे, डेविएशन म्हणजे कितीचा फरक आहे. तर फर्स्ट रिडिंगचा 0.03चा, सेकंड रिडिंगचा 0.05, थर्ड रिडिंगचा 0.01. मग काय काढलं आपण मीन डेविएशन काढलं. हे काय झालं प्रत्येकाचं ॲब्सोल्यूट डेविएशन झालं. हे मीन ॲब्सोल्यूट डेविएशन, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन. आणि हे काय आहे फक्त ॲब्सोल्यूट डेविएशन. ॲब्सोल्यूट डेविएशन म्हणजेच काय तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि ही थोडक्यात याला आपण थेरॉटिकल व्हॅल्यू. हा जो मीन काढला ही काय झाली ट्रू व्हॅल्यू झाली. आणि ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यूमधला फरक म्हणजे ॲब्सोल्यूट डेविएशन. जसं ॲब्सोल्यूट एरर काढला त्या पद्धतीनं ॲब्सोल्यूट डेविएशन. त्याचा मीन काढला म्हणून मीन ॲब्सोल्यूट डेविएशन झालं. आणि आता आपल्याला काय काढायचं रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट डेविएशन काढायचं. जसं रिलेटिव्ह एरर काढला त्या पद्धतीनं. तर तो मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवायडेड बाय मीन. ह्या मीनपासून इतकं डेविएशन तर आउट ऑफ 100 किती. आता हे सॉल्व करत असताना आपण 100ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार हे 300 आणि 2 नंतर आपण डिजिट दिला तर हा काय होणार 3 डिवायडेड बाय 3.90. आता ह्याचं सुद्धा डिवाइड करत असताना आपण लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ 3.90 असं करू. हा 0.4771 हा याचा लॉग येतो मायनस 0.39चा 0मध्ये आपल्याला बघायचा आहे तर तो येतो 0.5923. 5923. दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन केलं. 11तून 3 गेले 8, 4तून 7तून 3 गेले हे 4 आणि 17तून 9 गेले 8 आणि 14तून 6 गेले 8 आणि हा 1 बार पॉईंट याचा अँटी घेतला. 0.88चा 4 आणि 8मध्ये तो येतो 0.7656 म्हणजे 0.7656 आणि यामध्ये +1 केलं तर काय झालं 0 म्हणजे ही व्हॅल्यू झाली 0.7656. आता पुस्तकामध्ये आपल्या 0.8 दिलं आहे परंतु हे चुकीचं उत्तर आहे. आपलं उत्तर इतकंच येतं.